कृषी गाईड यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मी वसंत आहे. तर आपल्याकडे काही शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी आलेले, तर आपण त्यांचा परिचय करून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. तर कुठून आलात आपण? आम्ही मूर्तीगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तर कोणत्या व्हरायटीबद्दल तुम्ही केलं? आता तैवान 10 या संदर्भात नवीन वाण आहे, त्याच्या संदर्भात आम्हाला समजल्यावर येत आम्ही प्रत्यक्ष प्लॉट पाहून या ठिकाणी बियाणे खरेदी करण्यासाठी आलेलो आहे. बरं, आता किती लागवड करायची आपल्याला? साधारण आता आम्ही 3-4 शेतकरी आहे आणि जवळपास आमच्याकडं चौघांच्याकडे जवळपास 300 जनावरं आहेत. बरं आणि त्या दृष्टीने जवळपास आता 1-1 एकर लागवड करणार आहे आम्ही सुरुवातीला. बरं. आणि त्यानंतर मग आम्ही वाढवणार आहोत. पण सुरुवातीला आता चाऱ्याची टंचाई दूर करण्यासाठी आम्ही 1-1 एकराचं नियोजन केलेलं आहे. बरं, हेच का वाण निवडला तुम्ही? यापूर्वी आमच्याकडे बरेच वाण आहेत, परंतु याच्यामध्ये अधिक प्रोटीन आणि लवकर येणारी जात आणि हरित राहणारी, म्हणजे जास्तीत जास्त प्रोटीन असल्यामुळं आणि हिरवीगार असल्यामुळं लवकर येणारी, त्यामुळं चारा पुरवण्यासाठी आणि जनावरांना सकस आहार मिळण्यासाठी या चाऱ्याची पैदास होईल या दृष्टीने आम्ही इथं बियाणे खरेदी करता आलेलो आहोत. आणि ह्याच्यापासून इंधन निर्मिती पण होते. आता प्रत्येकच याच्यातूनही होती म्हटल्यावर आणखी आनंद आहे की लवकर येणार आहे, त्यामुळे आणखी जास्त टनेज भरणार आणि इंधन निर्मितीला एक संधी प्राप्त होईल की भविष्यामध्ये जर वेळ आली तशी तर एक इंधन निर्मितीसाठी सुद्धा आमच्याकडचा चारा इंधन निर्मितीसाठी उपयोगाला येईल आणि एक ऊर्जा तयार करण्याचा हातभार शेतकऱ्याचा मिळेल. तर नवीन शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता की बाबा कडवळ आणि मक्याचे आहेत ते तुलनेत, म्हणजे ह्याचं तुम्हाला काय सांगू शकता शेतकऱ्याला? वारंवार लागवड करणे आणि बियाणं खरेदी करणे, मशागत करणे, ह्या सगळा खर्च वाचून ही एकदा जात केली तर 7-8 वर्ष याला लागवड करावी लागत नाही. आणि साधारण 3 महिन्यामध्ये आल्यामुळं आपल्या वर्षातून 4 कापण्या याच्या होतात. म्हणजे पर्यंत चारा टंचाई दूर करण्यासाठी दुग्ध विषयाला पूरक आणि टंचाईच्या काळातसुद्धा किंवा इतर वेळीही म्हणजे कधीच दूधधंदा त्रासदायक होईल असं न होता दूधधंद्यासाठी मदत होईल आणि बेरोजगारीला मदत आणि शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळेल अशा प्रकारची ही वाण आहे. त्याच्यामुळं या नवीन पैदास करणं ही काळाची गरज आहे. नवीन पिढीला किंवा नवीन शेतकऱ्यांना मी एक उपयुक्त माहिती देईल की जे नवीन ते शोधावं, उपलब्ध करावं आणि ते जतन करून आपल्या परिसरात वाढवावं आणि कष्ट कमी आणि अधिकाधिक कसं आपल्याला त्याची उपलब्धता होईल याच्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर नक्की शेतकरी बंधूंना आपल्याला याचा फायदा होणार आहे. तर आपल्याला जर वारंवार कडवळ मक्याची जर आपल्याला त्रास कमी करायचा असेल, म्हणजे प्रत्येक वेळेला घडमोड असते ना त्याची, तर नक्कीच हे फायदेशीर ठरणार आहे आणि अतिशय चांगला वाण आहे आणि मऊ आणि लुसलुसीत, पूस काटा कसलाच नाही आहे. तर 3 फुटाची सरी आणि 2 डोळ्याचं मधलं अंतर 1.5 फूट ठेवून ह्याची लागवड करणे या अतिशय गरजेचं आहे. तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आता नानांनी विचारलं की हीच जात का निवडायची, तर बऱ्याच जाती असे आहेत की ते कडक होतात, कूस काटा होतो, पोचट होतात, पडतात, लोळतात. तर या सगळ्या पर्यायाला योग्य अशी ही जाते तैवान 10 आणि म्हणून हिचा आम्ही थोडा अभ्यास केला आणि इथं प्रत्यक्ष फील्डवर येऊन पाहिलं आणि त्याच्यामुळं योग्य अंतर म्हणजे साधारण इथं 3-4 फुटाची सरी आहे आणि 1.5 फुटाची 4x1.5 वर लागवड आहे. अशा पद्धतीने आम्ही सुद्धा लागवड करणार आहोत आणि त्यामुळे तैवान 10 ही जात भविष्यासाठी एकदम चांगली निवडक आणि उपयुक्त अशी जाते. तर बापून तुम्ही चांगली अशी माहिती दिलेली. तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.